हाय नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं माझं दुपारचं रुटीन शेअर करणार आहे। ऋतू काय खेळतो? माझ्याकडे बघून सांग ना मग, काय खेळतो तू? मी स्वयंपाक तर मी किचनमध्ये काम करत असताना त्याचं असं काहीतरी खेळायला चालू असतो आणि त्याचं तो खेळतो। आणि लहान होता तेव्हा मात्र मला जवळच घेऊन त्याला जे आहे ते स्वयंपाक करायला लागायचं। तर पहिलं तर मी पनीर मसाला जो आहे तो बनवून ठेवलेला होता आणि त्याची रेसिपी काही मी शूट वगैरे केली नाही। आणि दुपारच्या जेवणामध्ये मी बनवणार होते गवारची भाजी। तर पहिलं तर लसूण आणि कोथिंबीर जी आहे ती बारीक करून घेतली आणि पहिलं गवारीच्या शेंगाला मी काय करते, थोडा वेळ जे आहे ते भाजून घेते, त्यामुळे भाजी जी आपली पटकन शिजली जाते। इथे तेल टाकले, तेलामध्ये जिरे मोहरीची जी आहे ती फोडणी, अगदी सिंपल आणि साधी रेसिपी तर मी बनवत असते। कधी कधी म्हणजे फक्त तेलावर परतलेली बनवते, तर कधी थोडीशी रस्सा बनवते। तर आज मी पालक मसाला जो आहे तो एकदम म्हणजे फिक्का म्हणजे सुक्का बनवला होता आणि त्याच्यामुळे भातासोबत काहीतरी पाहिजे म्हणून मी अगदी थोडीशी जी आहे ते ग्रेव्हीवाली गवार बनवणार होते। थोडीशी गवार परतल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं। मिठामुळे काय होतं की थोडंसं पाणी सुटलं जातं आणि आपली गवारची भाजी म्हणजे गवार आहे ती पटकन शिजली जाते। तर कोण कोण काय करतं, पहिलं कुकरला जे आहे ते गवारची भाजी गवार शिजवून घेतं, नंतर फोडणी देतं। पण तशी एवढी काही गवारच्या भाजीला जे आहे ती चव लागत नाही, त्याच्यामुळे मी तरी अशीच बनवते। आणि त्याच्यामध्ये आपले जे घरगुती काळा मसाला असतो तो 2 चमचे जे आहे तो टाकला आणि एक म्हणजे अगदी अर्धा चमचा वगैरे जे आहे ते हळद टाकली आणि आता थोडंसं जे आहे ते मी त्याला शिजवून घेणार आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि मग आता पाण्यामध्ये जे आहे ते मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं। तर आता ही भाजी मी झाकून वगैरे काही शिजण्यासाठी ठेवणार नाही, तर तशीच मी जे आहे ते भाजी शिजवून घेणार। आणि खूप वेळ लागत नाही, अगदी झटपट जी आहे ते भाजी शिजली जाते, कारण सुरुवातीला आपण थोडीफार जे आहे ते शेंगा भाजून घेतलेल्या होत्या, त्यामुळे भाजी शिजायला जास्त काही उशीर वगैरे लागत नाही। त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला जे आहे ते मी टाकला होता आणि पीठ मी सुरुवातीला जे आहे ते भिजत ठेवलं होतं, त्यामुळे एका बाजूला आता मी भाजी ठेवेल आणि दुसऱ्या बाजूला लगेच जो आहे तो कुकर लावून घेईन। थोडासा भात पण मला बनवायचा होता। तर भाताचं प्रमाण तर मी दररोज काय करते की म्हणजे आता मला सवय लागली की आपल्याला किती भात लागणार आहे, तर एक म्हणजे जे भाताचं म्हणजे ते तांदळाचं जे कंटेनर त्याच्यामध्येच एक माप मी टाकून ठेवते, जेणेकरून जे आहे ते मला म्हणजे समजून जाईल की आपल्याला भात किती लावायचा आहे वगैरे। म्हणजे माझं असं असते की स्वयंपाक जेव्हा पाहिजे तेवढा गरमागरम करून खाता येईल, एक्स्ट्राचं उगाच वेस्ट जायला नको। त्याच्यामुळे माझ्या डाळीमध्ये असेल किंवा सगळ्या गोष्टीमध्ये मी छोटे छोटे असे आहे ते माप टाकून ठेवलेले आहेत, जेणेकरून आपल्याला घेताना पण ते इझी जाईल आणि आपला अन्न जे आहे ते आपलं वेस्ट नाही जाणार। तर आता तांदूळ वगैरे मी धुवून घेते, एका बाजूला जे आहे ते मी कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं। आणि आता तांदूळाचं जे पण पाणी असतं तांदूळ धुतल्यानंतर तर ते मी कधीही टाकून देत नाही, तर ते काढून ठेवते आणि तेच जे पाणी आहे ते मी झाडाला वगैरे टाकत असते, त्यामुळे आपल्या झाडाची ग्रोथ खूप छान होते। आणि तांदळाचं पाणी हे ते इझिली फर्टिलाइजचं काम करतात, त्याच्यामुळे जे आहे ते आपल्या झाडांसाठी खूप उपयोगी असं ते पाणी राहतं।
तर कुकर वगैरे लावून घेतला आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं काम म्हणजे ते ताक बनवायचं. तर मला ताक बनवायला प्रचंड आवडतं. तर ताक मी जे आहे ते हातानेच जे आहे ते घुसळून बनवते, त्याच्यामुळे त्याची चव अगदी छान येते. तर माझी रवी जी आहे ते ताक बनवते ते खूप मोठे, त्याच्यामुळे मी जे अशा प्रकारे जे आहे ते ताक बनवून घेते. तर इथं माझं भाजी पण एका साईडला ठेवली, भात पण लावलेला होता, ताक बनवून झालं आणि पनीरची पण भाजी माझी बनवून झालेली होती. तशी तर सकाळीच मी पनीरची भाजी लवकर बनवून घेतलेली होती आणि त्याच्यानंतर लगेच मी ते चपात्या बनवायला घेतल्या. तर हा स्वयंपाक आमच्या चौघांसाठी मी बनवणार होते, त्यामुळे थोडासा जास्त होता आणि मग एक एक करत करत सगळ्या गोष्टी माझ्या तयार होत होत्या. म्हणजे दुपारी कसं 2च्या अगोदर जे आहे ते स्वयंपाक वगैरे झाला की म्हणजे जेवण करायला पण म्हणजे आम्ही 2 वाजेपर्यंत जेवण करून घेतो. तर लगेच चपातीची वगैरे तयारी करून घेतली. तर काय करायचं, कधीही मी चपाती बनवताना खाली म्हणजे काहीतरी अंतरते, कपडा असेल किंवा न्यूजपेपर असेल अंतरून घेते, कारण त्यामुळे जे पण आपण काही पीठ वगैरे सांडू तर ते खाली सांडत नाही. आणि माझं इकडं स्वयंपाक चालू होता आणि इकडं आमचा काही अशा काहीतरी करामती चालू असतात. तर तुमची मुलं पण अशीच करतात का? तर त्याला कधी काय डोक्यात येईल काही सांगता येत नाही. तर हे खेळत खेळतच त्याच्या डोक्यामध्ये आलं आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत थोडा वेळ जे आहे ते मी मस्ती पण केली, कारण स्वयंपाक करत करत त्याला पण एकटं एकटं खेळायला नको वाटतं. त्याच्यामुळे त्याच्यासोबत थोडा वेळ माझा स्वयंपाक, थोडा वेळ त्याच्यासोबत खेळणं, अशा गोष्टी माझ्या चालू असतात. तर ते लगेच मी जे आहे ते चपात्या बनवून घेते. तर आज दुपारच्या जेवणामध्ये होती गवारीची भाजी, काकडी, पनीर मसाला, ताक, चपाती आणि भात. असं साधं सोपं एकदम सिंपल आणि खूप टेस्टी असं आज जेवण झालेलं होतं. त्याच्यानंतर दुपारी झोप वगैरे घेतली. भांडे म्हणजे किचनकडे मी जेवण झाल्यानंतर अजिबात आले नाही, त्याच्यामुळे भांडे वगैरे पसारा तसाच ठेवलेला होता. झोप घेतली आणि आता मला जायचं होतं दुपारी बाहेर, पण पाऊस एवढा यायला लागला की बाहेर जायचं माझं कॅन्सल झालं. आणि म्हणजे खरंच मी सकाळपासून ठरवलं होतं की जायचं आणि माझा मूड ऑफ झाला. त्यामुळे मूड फ्रेश करण्यासाठी म्हटलं आज खूप दिवस झाला आज पण मी म्हणजे रेग्युलर काही कॉफी घेणं होत नाही, म्हणून आज मी एकटीच होते तरी पण मी माझ्या स्वतःसाठी छान अशी कॉफी बनवली. आणि ऋतू पण होता तर त्याला पण प्यायची होती, पण त्याला आम्ही कॉफी वगैरे असं काही देत नाही. त्याच्यानंतर बाहेरचं वातावरण म्हणजे पाऊस येत होता जात होता असं त्याचं चालू होतं, त्याच्यामुळे बाहेर मस्त असं थंड वातावरण झालं होतं आणि त्यात गरमागरम कॉफी. तर मी छान अशी कॉफी एन्जॉय केली आणि ऋतू पण माझ्यासोबत होता, तर त्याला पण मी जे ते आणि थोडेसे काज त्यांनी ब्रेड आणि जाम जे आहे ते खाल्लेलं होतं. तर मग दोघं पण आम्ही गॅलरीमध्ये खूप छान असं थांबलो होतो आणि बाहेरचा पाऊस बघत बघत त्याला सर्व म्हणजे गाड्या वगैरे आमच्या गॅलरीमधून पूर्ण हायवे जातो, त्यामुळे त्याला दररोज इथे येऊन गाड्या वगैरे ज्या आहेत ते बघायच्या असतात. आणि इथं मग त्याचंच ते चालू होतं, हे काय ते काय, ही गाडी कोणती ती गाडी, तसं तर त्याला सगळ्या गाड्या माहिती आहेत. तर हे आहे कुबेराचं झाड जे मी हॉलमध्ये ठेवलेलं होतं आणि माझ्याकडून 1-2 वेळेस जे आहे ते त्याला पाणी जास्त झालं आणि मला पण म्हणजे एवढी झाडांची माहिती नाही आहे की पाणी वगैरे जास्त झाल्यानंतर ते तर खालून पूर्णपणे झाड ते कुजलं होतं. त्याच्यानंतर जे आहे ते मी थोडंसं कट केलं आणि साईडला ते झाड लावलं आणि पाणी मी अगदी थोडं आता त्याला टाकते. तर छान असं फुटलेलं होतं आणि आता संध्याकाळी जे आहे ते मी काय करते, वेळ असेल ना तर ही सर्व भांडी जे आहे माझं जे तांब्याचा हंडा वगैरे आहे तो आठवड्यातून 1 दिवस जे आहे ते मी पूर्णपणे घासून वगैरे घेत असते, कारण मग तांब्यातलं पाणी पिणं खरंच आरोग्यासाठी खूप छान म्हणजे चांगलं असतं. आणि त्याच्यानंतर हे जे माझ्याकडं 3 पातेले आहेत पितळेचे ते पण मी आठवड्यातून म्हणजे जेव्हा पण मी वापरेल भांड्यामध्ये तेव्हा तर घासलं जातच, पण आठवड्यातून 1 दिवस जे मी पितळेचे आणि तांब्या जे आहे ते पितांबरीनं घासून घेते, म्हणजे 8 दिवस एवढे काही जास्त खराब होत नाही. आणि हंडा पण मी जे आहे ते घासून घेतला आणि उद्याचा श्रावण सोमवार, त्यामुळे जे आहे ते मी त्याचे पण पूजेचे जे पण काही भांडे होते ते पण घासून घेतले. आणि एका ताईंची मला म्हणजे कमेंट आलेली होती की तुझ्याकडली पितळेचे पातेले दाखव, तर हे 3 पातेल्यांचा सेट जो आहे तो माझ्याकडे आहे आणि हा घेते वेळेस जे आहे ते मी कढई वगैरे करून घेतलेली होती. तर हा मला 3 पातेल्याचा सेट जो आहे तो 1800 रुपयामध्ये पडलेला होता आणि खूप म्हणजे जाड ते पातेले आहेत. आणि त्याच्यानंतर जो हा
हंडा. तर हा 7 लिटरचा हंडा आहे तांब्याचा. तर हा पण खूप जड आहे आणि तो मला 2000 का 2100 रुपये असंच काहीतरी पडलेला होता. तर आता हा घेऊन मला 3 ते 4 वर्ष काहीतरी झालेले आहेत आणि त्याच्यासोबत हा छोटासा ग्लास पण मला भेटलेला होता. तर अशी माझ्याकडं खूप जास्त नाही पण अगदी थोडीशी जी आहे ते तांब्याने पितळेची भांडी आहेत आणि त्याच्यानंतर ते लगेच मी काय करते घासून लगेच पुसून ठेवते, नाहीतर त्याच्यावरती डाग वगैरे पडतात. जे आहे मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, भेटूया पुन्हा अशाच छानशा व्हिडिओ सोबत.